इकडे मस्त झाले ते, मोठी साईज आहे. हे बघा भारी कवडे नारळ आहे. आजीसला आपण नेऊया एक पाणी पियाला, एवढा आजीसनी लावलं नाही तो. जी काय करतस, गवत काढतस? अच्छा भाजी आहे काय? पाणी घातलं त्याचा फळ भेटलाय. दाखवा. आपण फुल आहे, फुल आहे ना, मोठा आहे. ही सर्व बघताय, ही वालपावटीची सर्व रोपटे आहेत या साईडला. हे सर्व महेश काका आणि काकी त्यांनी लावलंय ना. हो काका आमचं करतात. हे कुठे नेतो गुरा? अच्छा खोंड्यात. काका चाललेत गुरं चरवायला. तिकडे भरपूर आहेत ना. गणपतीत मला वाटतं बापरे, हा भरलाय पुन्हा नारळ. कोयतीवर मारत जा, कोयतीवर मारत जा. मारत जायचा बाई. दम टाकीत जा. उतरायला काय नको करू. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता ना आपण चाललेलो आहोत आपल्या शेताच्या इथे. तिकडे ना आपली सर्व माडांची बाग पण आहे. तर बोला आज जाऊन बघून येऊया. आणि तिकडे सर्व वालाची पावट्याची शेती पण केलेली आहे. आपले जे महेश काका आहेत ना, तर ते सर्व तिकडे ना शेती वगैरे करतात. आणि ते बोलले होते की तिकडे नारळ वगैरे झालेत माडावरती, तर ते पण बघूया. झाले असतील तर आपण सर्व काढून आणणार आहोत. तर आता इकडून बालवाडीच्या इथून चाललोय. हाय, काय काय घेतलंय? गम्याल घेतलाय, कोयते घेतलाय, टावेल वगैरे घेतलंय. पप्पा पण सोबत आहेत. सर्व मुलं खेळतायत इकडे. बायकांची गेले, मुलांची नाही. मुलांची पण गेलेत ना, मुलं पण गेलेत. थंडी लय लागताय. इथं माडाशी जात होती. आता इकडेच राहता, ह्याला जाऊन दे तिकडे. तिकडेच राहा. माणसा गावात कोण नाही ना, माणसा गावात नाही ना कोण. कोण आहे माणूस आहे इकडे, आम्हाला एकट्याने ठेवता मोकालतो. काय ठेवून मोकालता ती माणसं राहतील. एकट्याला ठेवून मोकळा नाही बारक्याला दिप्या आलाय. आम्ही 3 जण आला त्यावेळी वाड्याची फाटी करून घेतली ना. भात कापणी झाली की पेंडे सर्व असे उन्हात सुकट ठेवतात. नंतरला गुरांना वगैरे होतात ना. हो, गुरांसाठी अशी उडवी बनवतात पूर्ण. इथे उडवी नाही. किती लोक गेले. हा, त्या साईडला असतील. बघू, जाताना दिसली तर तुम्हाला दाखवतो. चला, आता इथून ना रोडच्या साईडनीच आपल्या सर्व शेतीच्या इथे जायला रस्ता आहे. रोडच्या साईडलीच आपली सर्व शेती आहे. तिकडेच माडांची बाग पण आहे सर्व. सकाळचा आता गावचा क्लायमेट बघ एवढा मस्त झालाय. आता सकाळची वाजता आहेत जवळपास 10 वाजताचा पूर्ण हा क्लायमेट आहे. आजीकडे काम करते. आजी काय करतस, गवत काढतस? अच्छा, भाजी आहे काय? हाय, भाजी शेतात होत. कसली भाजी काय आहे? अच्छा, कुरडीची. शेतात आता होते ना कुरडीची भाजी. ती खाताय. मस्त सकाळचा भारी क्लायमेट झालंय. ते बघा तिकडे ना सर्व उडवी आहे बघा, पेंड्याची असे ठेवतात. आजी हो, बरी आहे ना आजी? इथं माडाशी. नाही बघा इकडे. काका कुठे चालले? हा हा, वरती पाहिजे. हा हो, बघायला आले. हा, कशी ती वाल घालते तरी वाल घालतात आमच्याकडनं, पाणी अजून आटलंच नाही. बघा हा शेतात पाणी नको वालची शेती करायला इकडे. त्याच्यामुळे सर्व वाल कायच नाही लावले. ते बघा सर्व अजून पाणी आहे शेतामध्ये. त्या साईडला पुढे सर्व लावलेले आहेत वाल. पुढे दाखवतो. या वर्षी पाऊस लय पडला ना, हा, तो अजून पाणी म्हणजे आटालच नाही. बघा पाणी कसं वाल घालणार, ह्याच्यात वाल घातले तर कुसणार ते पण आहे. हा बघ पाणी त्या साईडला केलंय भरपूर शेती. तिकडे तिकडे झालंय. तिकडे घातलं नाही, तिकडं पाणी नाही, तिकडे घातलं नाही. तर पाणी अजून भरपूर आहे, अजून घालायचं आहे. या वर्षी लेट घालणार आणि वाल पण लेट होणार. आता हे पुढे आपले महेश काका चालले, त्यांनीच सर्व आपलं शेत लावलंय. आता भेटले ना पाणी घेऊन जातात वरती गुरांना. हा बघा पाणी बघ. मग हा एवढा खलाटीत पाणी आहे आमच्या. हा बघा पाणी भरपूर आहे. त्याच्यामुळे ना इकडचे सर्व शेत आहे बघा. वालाची शेती अजिबात लावली नाही इकडे या साईडला. तिकडे पुढे मला वाटतं पाहायला भेटेल. इकडून सर्व पाणी येतंय तिकडे नदीमधून, त्याच्यामुळे इकडे सर्व शेती नाही लावली. वरच्या साईडला तुम्हाला पूर्ण शेती पाहायला दिसेल. ते बघा त्या साईडला दिसते. हा इकडे सर्व गवत आहे आणि तिकडे सर्व वालाची शेती आहे. आणि तिकडे त्या साईडला दिसतात ते आपले सर्व माड आहेत. तिकडे माडाची बाग आहे आपली आणि शेत आहे तिकडे. तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. आणि
ही आपली खालची खलाटी आहे, ही आपली वरची खलाटी आहे आणि मधून हा रस्ता आहे असा. हे बघा मस्त फुलं झाली तिकडे, छान वाटतंय. तर इकडे ना आता आपण पोचलेलो आहोत. ही पूर्ण कवाडी आहे, कवाडी आई खोलते साईडनी. चला आतमध्ये जाऊया, साईडलाच लावाई. चला पुढे चाललोय. हा गुरांना आम्ही चारा रोज काढून यायची हा खालचा मग ह्या टायमाला. काय बोलतोस? त्याला मुलवाच बोलतात. हम्म. पहिला भेटाय शोधायला लागायचा कारण गुरालाही लोकांची असायची ना, हो तेव्हा राहायचं नाही. तेव्हा सगळीच लोक निघायचे हिरवा चारा काढून. हम्म. चला. तुझं घातलं नाही, नांगरलं नाही ना हे? नांगरले. हा आजीचा धाकट्या आजीचा. हो हा तुझ्या मामाचा. हा मामाचा आहे ना. आणि पुढचा आपला आहे ना, पुढचा आपला आहे ना. हो, तो पुढचा आपला आहे. आणि पुढचं शेत दिसते तो आपला आहे. ही खालपर्यंत ही मामाची शेती आहे. ही सर्व बघताय, ही वालपावटीची सर्व रोपटे आहेत या साईडला. ही सर्व महेश काका आणि काकी आहेत, त्यांनी लावलंय ना. हो जर काका आमचं करतात. आता भेटलं ना तुम्हाला पाणी घेऊन जात होते तेच काका, महेश काका. त्यांनी नांगरलं नाही आणि पेरलं नाही, पण हे वाळलं ह्या वर्षी लय लेट झालं. म्हणजे यावर्षी पाऊस पण खूप लेट पर्यंत होता ना, लेट त्याच्यामुळे. होता पाऊस ना, त्याच्यामुळे लेट वाळ नाही तर ह्या टायमाला मोठं होतात जरा. हो. पण ह्या वर्षी लेट झालंय सर्व. भरपूर लेट, पाऊस लवकर आला आणि लेट गेला त्याच्यामुळे. आता हे 2 महिने जातील ना ना. हो 2 महिने जातील. 2 महिने जातील ना व्हायला पूर्ण वालाच्या शेंगा. काही काही जणांनी लवकर लावले, त्यांच्या म्हणजे हळूहळू थोड्याशा कळ्या दिसत आहेत. तिकडे लवकर बोऱ्या साईडला लावलेलं पण आहेत आपण. ते लवकर लावतात, हा हे उशिरा लावतात. उशिरा इकडे कसं पाणी असतो ना, त्याच्यामुळे लावू शकत नाही. पण त्या साईडला, मागच्या साईडला तिकडे पाणी जास्त नसतं, मग तिकडे लवकर लावतात. चालू बैलांच्या सोबतच जाताव ना का लावून देता बैल? काका बरे आहेत ना. तर मंडळी इकडे बघता, ही पूर्ण ना आपली माळांची बाग आहे. ही बघता इकडे भरपूर असे नारळ आहेत. परत ह्या साईडला पण आहे. टोटल बघा किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 टोटल नारळाची झाडं आहेत इकडे. आणि बघूया आता नारळ, काकी बोलली होती झालेत करून, बघूया कुठे झाले. बाबा हात ना तिकडे, हे काय पहिल्यांदाच मी नारळ आलेला बघते. ह्याच्यावर पहिल्यांदा झालाय. हा कुठे भेटला तुम्हाला? खाली पडलेला एक छोटा. त्याच्यात काय नसेल हो. नसर काय, तो फुल आहे, तो गळला पूर्ण. ते 4 झाले चांगलं आणि ते बघा ते होत आहे. अच्छा तिकडे हो फुल आहे सर्व, ते बघा वरच्या साईडला. इथून बघायला या. इकडे मस्त झाले, ते मोठी साईज आहे. तयार आहे. हे बघा भारी कवडे नारळ आहे. आजीसला आपण नेऊया एक पाणी पियाला, एवढा आजीने लावलं नाही तो. हे कधी म्हणजे आजी रोज पाणी द्यायला यायची इथे. आणि आता जवळपास किती बऱ्याच वर्षांनी झाली, तर म्हणजे फुल पकडायचं, नारळ व्हायचं नाही ना. हो आता हे पहिल्यांदाच झालं नारळ. म्हणजे फुलं पकडून भरपूर इकडे खाली गळायची, पण नारळ पकडायचं नाही. आता बऱ्याच टायमाच्या नंतरला प्रॉपर असे नारळ पकडले. तिकडे वरती पण आहे. वरती पण होत आहे. हो त्या साईडला बघा, ते सर्व फुलं झालीत, वरती पण फुलं होत आहेत. त्याच्यावर पकडतील, चांगले होतील लोक ह्याच्यावर. मला हो, वाटतं ह्याची होती नारळ. हा छोट्यातला आहे ना, छोट्यातलं आहे. म्हणजे ह्याची उंची कमी, छोट्या नारळावर म्हणजे नारळ होती माळावर ना. तिकडं आहेत ना, तर मोठं झालं तरी पण अजून नारळ नाही झालं. तो मोठ्यातला आहे. त्यांची लाईफ टाइम जास्त असते. हा ते उंच उंच होणार, ते हे उंच त्यांचं नाही म्हणजे होणार. आयुष्य जास्त असतं आयुष्य मोठ्या जास्त असतं. नारळांचं. यांचं कमी असतो, पण यांचा फळ लवकर येतो. लवकर फळ होतं आणि मग लवकर हे होतं. पण ते मोठ्यातलं असतं ना, त्यांचं लय वर्षाचं. तिकडे पण बघू त्या नारळावर किती झाले. तिकडे मस्त झाले, तिकडे पकडतील. 4 बघूया काढू. आणि ह्या नारळावर काही जास्त झालं नाही. हे आम्ही साफ करायला येतो दरवर्षी, पावडर वगैरे टाकायला लागते ना. पावडर वगैरे टाकायला लागतो. आता कोण आता कोण माणूस भेटत ना. आता कारण कामाचं सीझन आहे, आता कोण नाही भेटणार. हा सगळं साफ करावं लागणार. मे महिन्यात करायला लागतात. आम्ही दरवर्षी करतो, म्हणजे इकडे साफसफाई करायला येतो. कारण मुंग्या वगैरे येतात ना इथे, माणूस कीड लागते. मग भेटत नाही आता. खजूरचं झाड लागलं. हा कसला खजूरचा आहे. खजूर आहे. हा खजूरचा झाड आहे. खजूर आहे हा. बघू कधी होईल तेव्हा भेटतील. मस्त तिकडे साईडला, त्या साईडला बघूया झालेत की. बघितलेलं हो बघितले. माळात बघा, माळात आतमध्ये पण वाल घातले. माझं आतमध्ये आहेत. हे बघा सर पुढच्या साईडला बघू. ह्याच्यावर तर नाही झालेत. हे बघा काय झालेत नाही. हे पण आहे, छोट्यातले आहेत की मोठ्यातले? 3 आहेत ते. हे इकडचं 3. आता माळ होती नारळ ना, तेव्हा माहिती पण आपल्याला.
हे मला वाटतं छोट्यातलेच आहेत. हे 3 छोटेतले आहेत हे छोटे आणि हाईट वाले आहेत. हे मोठ्यातलेत ना? ते 4 आम्ही आणले ना, हे 4 हे बघ हे 4ही मोठ्यातला आहे. चारही मोठ्यातलेत ना? हा हा बघ हे केवढं मोठ्यातला आहे. हा 1 2 3 4 हे 4 आमचं लग्न झाला ना हा. पप्पाचं नावाचं तेव्हा लग्न झालं ना त्या दुसऱ्या वर्षी नाही का हो आम्ही देवारवरून हे 4 आणलेलं. अच्छा. ते बोल मोठ्यातलं पाहिजे का छोट्यातलं, आम्ही बोल मोठ्यातलं द्या. म्हणजे ते बोलले का मोठ्यातलं कसं आयुष्य त्यांचं जास्त असतं. हा बघा इकडे पण झालं पप्पा. हो ते बघा ते काय ते बघा. 4 5 आता आपल्या तर 5 आहेत ना हा आपल्याला एप्रिल मध्ये येऊन तसं होतील का? तो हा एक मोठा झाला, हा काढू तो शकतो. काढायला पाहिजे पण तो चढेल कोण? सुकलंय, मी काढू काय? तुला चढवाल मग चढवायला मी एक्सपर्ट आहे. हा तिकडे पण झाले, ती छोटी आहे, छोटी साईज आहे. तू काढू शकतो आई. तो एक काढायचा आपण तयार झालं. बघूया काढूया. आता इकडे बघायला ये. इकडे हात तिकडे भरपूर आहेत ना. गणपतीत मला वाटतं बापरे हा भरलाय पुन्हा नारळ. हात चढण्यासारखा नाही. हा माझ्या आजोबांनी लावलेला आहे. ह्याची हाईट बघा केवढी आहे. हा आजोबांनी लावलेला आहे. हा हो, माझ्या आजोबांनी. अच्छा. पण पंजोबा माझे. तुझं पण आजोबा गेलं पण नारळ नातोंडा खातायत. हो हा भरपूर मोठा आहे. ह्याच्यावर चढायला घाबरतात गावातली माणसं, पण कोण चढत नाही. एवढ्या हाईटचं नारळ आहे हा. तेव्हा एकदाच नारळ फुल झालं ना की एकदाच गडी करतात आणि हा. घालतात. असं सहजासहजीत कोण चढू शकत नाही. ते बघा पूर्ण पक्ष्यांनी घरटे केले, ते दिसतात. हो हे काय पूर्ण पक्ष्यांनी घरटे केलेत मध्ये 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 असे होलेले आहेत. म्हणजे घरट पहिलं भरपूर असायचं, आता घरट नाही ना दिसत. ते कोट बघ असतात ते नाही अजून कुठे दिसत आहेत. पहिले लय वाटलंच असायचं. हे बघा हे पूर्ण इकडून नारळ बघा केवढे झाले. ह्याच्यावर झाले हे दाखवले ना तुम्हाला. हा झाला इकडे. लिंबू आहे की मोसंबी आहे? लिंबू. लिंबू आहे. हम्म. हा बघा हा पूर्ण लिंबूचं झाड आहे. आणि छोटी साईज आहे याची. कधी हा, होती? याला किती वर्ष झाली पण तो पाणी नाही घालीत ना हा म्हणून तो होत नाही. पाणी घाल पाणी पाहिजे याला. पावसाळ्यात पाणी भेटतं तेवढाच. तेवढंच. आपण मुंबईला पाणी घालायला ते पाणी घातलं ना की अजून मोठं होतं. तर मंडळी आता ना वरती नारळावरती नारळ आहे तो एक मोठा, म्हणजे सुकत आलाय. तर बघूया काढूया. तो नेता बाबा आधीच लाईट हा दाखवायला. घेऊन जाऊ. ते पण काढायचे आहेत. बघूया. चौकात जा. हा लय पहिला लय चढायचं. आम्हाला लय भीती वाटायची. झाडावर कुठले पण काजू आंबा असलं तरी चढायचं लहान असताना. आता कसं मुंबईला म्हणून नाही जास्त चढायची प्रॅक्टिस. पहिला गावाला असं कोयतीवर मारत जा, कोयतीवर मारत जा. कोयती मारत जायचं आई. कोयती मध्ये दम टाकीत जा. अशी कोयती इथं मारणच. पहिला लहानपासून लय चढायचा. घराच्या पाठीमागं जे पोकल होती मग आपल्याला पोकलीवर लय चढायचा. आता म्हणजे तोडून टाकले आम्ही शेवटचं चढायचं म्हणून. दमात जा. बरोबर पकड आधी. लय लांब आहे रे. अशी पोकत आता वळ आहे. त्याच्या सकट वळ. कोयतीने मार ना कोयती. कोयती मार. तोड. कोयती नाही झालं. का कुठं पडलं? कोयतीन खेच ना सा. कोयतीने घाव घातला की नाही होणार. तुझ्या संभा डोक्यात. उतरायला घाई नको करू. माझ्याशी देतात का खाली टाक. माळावर चढायचं म्हणजे खायचं काम नाही. हा लांब पाय टाकीत जा. आणि आपण म्हणतो शिडी आणायला पाहिजे नाही जमलाच ना. एक आपण शिडी बनवूया. एक बनवून मोठी घेऊया नारळ काढायसाठी खास बघ. साफ करायला लय भारी. मोठा एकदम नारळ भेटला. आता सुकत झालं बघा. सुकलंय. हम्म. तर इकडे ना ह्या नारळावरती आलं इथे पण काढून नेतो. हे जवळ हातात येण्यास. हे हातातलेच आहेत. कोयती मारली की झाला. हे बघा आहे मोठा बघा. 5 फुटावरच आहे ते. जवळच एकदम. हा खालचा एक तोड. खालचा मोठा पाण्याचा हा हलवून बघतोस. नाही हलणार, आवाज नाही येणार. पाण्याचे सगळे सेम आहेत. हा सगळे सेमच आहेत. मार कोयती मार. सगळे जॉईंट असतील. तू फिरव ना त्यापेक्षा. फिरवून कोयती मारे नाही होत. मला माहिती कोयती निघत नाही बरोबर. हा फिरव. हा
हातीन मी हा हातीन नारळ काढते आई. एकदम जवळचं जवळ आहेत एकदम. नाही फिरव जोरात फिरव. फिर दोनदा तीनदा फिरवला ना की येतं. हा बघा म्हणजे हा पुरा पाण्याचा आहे. हा कौला नारळ आहे. कौला नारळ खायला मस्त आणि पाण्याचा पाणी पण भरपूर निघतो म्हणजे त्याच्यातून. हलतच नाही नुसतं पुरा पाण्याने भरलेला आहे. आतमध्ये मलाही असेल याच्या. हो हो जाऊ तुम्ही इकडं. वरचा मोठा दिसतंय एक. आईचा हात नाही पोचत. हो आईची तिकडे हात पोचणार नाही वरच्याला. सगळ्यांचा हातभार लागलाय. काढा फिरू असा फिरू. पुरं पाण्याचा आहे. हा बघा केवढा मस्त नारळ आहे. आजीसला मोठ्याच्या मोठा नारळ आहे बघा. आजीसला दाखवू सांगू पाणी घातलं त्याचा फळ भेटलाय. दाखवा. हा पण फुल आहे. फुल आहे ना? मोठा आहे. हे कौलन नारळ खायलाच मस्त लागतात हा. जबरदस्त मोठं आहे. 2 नारळ काढले हे. पण एक फोडायचा म्हणजे आता जाऊन पाणी पियाचा बघूया आता कसा आहे तो. हो आणि हा एक सुका भेटला बघ. मस्त मोठे मोठे साईजचे नारळ आहेत. तर मंडळी इकडे ना म्हणजे ह्या जागेच्या आमच्या लहानपणीच्या पण अशा भरपूर आठवणी आहेत. आजीसोबत ना आम्ही इथे यायचो म्हणजे शाळा सुटली की आजीसोबत टाइमपास म्हणून इकडे फिरायला यायचो. आणि इकडे अगोदर भरपूर झाडं होती म्हणजे कोकमेचा, जांभळाचा, पेरूचा. तर सर्व जांभूळ पेरू खायचो आम्ही. दादासोबतच यायचो आम्ही दोघं इकडे असेच फिरायला यायचो. आणि आता झाडं सर्व नाही आहेत. बरीच झाडं तुटली म्हणजे वादळ आला होता ना मागे तेव्हा सर्व बहुतेक म्हणजे नुकसान झालं झाडांचा. तर त्या लहानपणीच्या आठवणी आहेत आणि त्या आठवल्याच्या नंतरला ना बरं वाटतं. म्हणजे ही जागा नेहमी आम्ही येतो ना तेव्हा त्या लहानपणीच्या आठवणी सर्व जाग्या होतात आणि छान वाटतं इकडे यायला पण. आणि मस्त इकडून वाटतो कारण इथून ना पूर्ण गावचा पण नजारा एकदम छान दिसतो. आपल्या माळ्याच्या इथून पूर्ण आपल्या गावचा नजारा दिसतो. आपण एवढा भारी गाव आहे आणि मस्त वाटतंय. आता सकाळचा क्लायमेटच असं झालं की छान वाटतंय. बघा पूर्ण गावाची घरं इथून दिसते. वरती मंदिर पण आहे आणि वरचा पूर्ण डोंगर कातळ भाग आहे. आणि इकडून ना पूर्ण ही आपली बघताय ही सर्व आपली खलटी आहे. इकडे वालाची, पावट्याची, चवडीची सर्व शेती केली जाते. आणि आता भात कापणी झाल्याच्या नंतरला हे सर्व दुसरा पीक असतो. 2 पीक वर्षातून काढतात. एक वाल, पावटा आणि चवडी म्हणजे आता सर्व पेरले ते. आणि ह्याच्या अगोदर भात पेरणी होते. आणि भात पेरणी झाली की ही सर्व शेती केली जाते वाल पावट्याची. आणि पूर्ण तिथपर्यंत तिकडे नदी आहे. नदीच्या पासून पूर्ण ही खलाटी आहे. खालची खलाटी तिकडे वरची खलाटी. आपण निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. इकडे बघताय हे सर्व नारळ आता आपण काढलेले आहेत. मस्त नारळ आपल्याला भेटले इकडे आल्याच्या नंतरला. काकी बोलल्या होत्या इकडे नारळ झालेत म्हणून बोललं बघून येऊया. तर छान मिळाले ना पप्पा. हो 3 काढले नंतर काढू आपण. हा इकडे 2 आहेत अजून. ते बोललं असू दे मोठे होतील येसपर्यंत. आपण परत येणार आहोत ना शेमग्यामध्ये ते तेव्हा काढू. चला आता निघूया ना. हो चला. चला इकडे छान वाटलं येऊन पण. मला वाटतं जरा फिरायला. असं आपली अलग अलग ठिकाणी असतात ना वेगवेगळ्या ठिकाणी गावाला आपली जिथे जागा असते तिथे एकदा जाऊन बघायचं म्हणजे कसं छान वाटतं. हे कुठे नेतो गुरा? अच्छा खोंड्यात. काका चाललेत गुरं चरवायला. काका आले सुट्टीवर. काका असतात दुबईला. इकडे आलेत सुट्टीवर गावाला. काका छान वाटतं ना गावाला? मस्त वाटतं. हा. गावासारखी कुठला हवा नाही भेटत. हो ते तर आहे. सुंदर गाव आपला. हा काका व्हिडिओ बघतात तिकडे दुबई वरून नाही का? बघतो, बघतो. नेहमी कमेंट वगैरे असतात काकांच्या. हे बघा हे नंदा मावशीचे आहेत ना काका? होय. आज 10-12 आहेत आता पुढे गेलेत. अच्छा पुढे गेलीत काय? आता लावून दिलं तर संध्याकाळी 5 वाजता येतात. हम्म. आणायला जायला नको. हो लावूनच येता. हो लावून पाणी वगैरे आहे ना तिकडं. हा बरं आहे. ते बाळाचं बैलच होत ना. होय बाळाचं आहेत. कोणते खायला आहेत. 12 ते 14 काहीतरी आहे. अच्छा भरपूर आहे. चला आता आलोय घरच्या दिशेने चाललोय. हा बघा इकडे पण सर्व उडवी आहे पेंड्यांची. अशा प्रकारे उडव्या तयार करतात. हा पहिलं अगोदर मांडव घालून करायचे. आता डायरेक्ट करतात. पहिली कशी गुरं असायची ना तर गुरं खायची डायरेक्ट सर्व. आता जास्त गुरा नाही त्याच्यामुळे अशी खालीच करतात. पण असे पूर्ण ढीक बांधून ठेवतात म्हणजे गुरांना चारा तो बरा पडतो. इकडे मस्त झाले ते बघा. वाल मोठे झाले ते लवकर घातलेत. आलोय आता घरी. हा बघ इकडे समोर आपलं घर. चला तर इकडे ना आता पप्पा सर्व आपण नारळ आणलेले ना ते सर्व कापतायत. आहे बघा मस्त कवला नारळ आहे. त्यातून पाणी छान आणि खोबरा पण असेल आतमध्ये कदाचित. मोठ्यातलं नारळ आहे बघा. बरीच मोठी साईज आहे नारळाची.
हे मुंबईला कितीला भेटतात? 70 रुपये. 70 काय 80ला भेटतो. खोबरत आहे ते. खोबरं आहे जोरला वा येत आहे वरतून एवढा पण टणक नाही का निघाला. हा कवळा आहे. पुढं भरलेलं आहे पाण्याचं तर. वरती तांबे उलटा ठेवायचा आणि करायचा. येत आहे ना? छोटा होल वाढला वाटतं. स्लो येईल आता. मग सगळं टाइम लागला. बघा पूर्ण तांब्या भरून पाणी आलं आणि मस्त एकदम ना थंड पाणी आहे बघा. तिकडे पप्पाना खाली ते बघा नारळ फोडतायत. हा फुटलाय मस्त. खोबरा मस्त दिसतंय. तर आपल्या माडावरील नारळाची टेस्ट करूया. पाणी कसं आहे तो. मस्त गोड आहे. एकदम गोड आहे आणि भारी आहे. जबरदस्त एकदम थंडगार आहे. हा बघ खोबरा पण मस्त आहे. खोबरा जाड आहे. मला वाटतं कवळा असेल खोबरा. त्याला जाड आहे. काढा बघू पप्पा कसं आहे. पाणी एकदम थंड आहे. आता थंडी आहे म्हणून वाटतं थंड आतमध्ये पाणी एवढा. गार एकदम पाणी. एकदम गार आहे. फ्रीज सारखा पाणी होता. खोबऱ्याची टेस्ट करून बघूया. खोबरा पण थंड झाला एकदम. जबरदस्त आणि गोड पण भारी आहे. तर मंडळी आज आपण गेलो होतो आपल्या माडाच्या इथे. म्हणजे सर्व माडाची तिकडे बाग आहे आणि आपली शेती पण आहे. तर तिकडे एक फेरफटका मारून यायचा होता आणि तिकडे नारळ पण झाले होते. ते सर्व काढून आणले आपण आणि छान वाटलं तिकडे जाऊन. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.